अनेक वर्षांपासून स्वामी सेवेमध्ये लीन असलेल्या भक्ताच्या संकटात स्वामी कसे पाठीशी उभे राहतात याचा दाखला देणारा 30 जुलैचा हा अत्यंत भावुक प्रसंग. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. एक वृद्ध तेली होता. तो स्वामींचा भक्त होता. अनेक वर्षे त्याने स्वामी चरणांची सेवा केली होती. एकदा त्याच्या मनात आले की जगन्नाथच्या यात्रेला जावे, म्हणून तो आपल्या बायकोला घेऊन जगन्नाथच्या यात्रेला गेला. तिथे माणसांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्या वृद्ध तेल्याने बायकोला सांगितले की माझा हात घट्ट धरून ठेव. चुकामुक झाली तर या गर्दीत तुला शोधून काढणे केवळ अशक्य आहे. दोघांनी जगन्नाथचे दर्शन घेतले. परतीच्या वाटेवर एवढी गर्दी उसळली की तेल्याच्या बायकोचा हात सुटला आणि त्या गर्दीत ती हरवली. ती कुठे गेली ते तेल्याला कळेना. 8 दिवस तो आपल्या बायकोला शोधत होता. तो थकला, रडकुंडीला आला. जणू त्याचा आधार हरवला होता. त्याला दुःख असह्य झाले होते. तो अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणावर डोके ठेवून हमसाहमशी रडू लागला. महाराजांना तो आपली कर्मकहाणी सांगू लागला. स्वामी, आज 8 दिवस झाले. जगन्नाथाच्या यात्रेत एवढी चेंगराचेंगरी झाली की माझी बायको हरवली. 8 दिवस मी तिचा शोध घेतला. शोधून शोधून थकलो. स्वामी, आपण माझ्यावर कृपा करावी. ती कुठे असेल ते कृपावंत होऊन सांगावे. मी खूप गरीब आहे. बायकोशिवाय माझा संसार जणू बुडाल्यासारखा आहे. आपण परब्रह्म आहात. माझी बायको या क्षणी कुठे आहे ते आपल्याला निश्चित कळेल. तो वृद्ध तेली अश्रू गाळत भावना वेगाने बोलत होता. स्वामींचे चरण वारंवार घट्ट पकडत होता. स्वामींना त्या वृद्ध तेल्याची दया आली. ते म्हणाले, अरे म्हाताऱ्या, तुझे वय 80, मृत्यूच्या दारावर धक्के मारायला लागला आहे. अजून तुझी कामवासना संपलेली नाही. अजून तुला बायकोची सोबत हवी म्हणतोस. तुझे अंग वृद्धत्वामुळे लटापटाक कापू लागले आहे. संसार बुडाला असे म्हणताना तुला शरम वाटत नाही. तू माझा अनेक वर्षाचा परमभक्त असे म्हणून स्वामींनी एका सेवेकऱ्याला भस्म घेऊन जवळ बोलावले. वृद्ध तेल्याच्या कपाळावर भस्म लावले. तेल्याला गतस्मृती आठवू लागल्या. अनेक जन्म तो स्वामींचा भक्त होता. त्याला स्वामींनी पुन्हा भस्म लावला. तो काय आश्चर्य! तेल्याची बायको तेल्याला शोधत स्वामींपाशी आली. आपला पती स्वामींपाशी आहे हे पाहून तिला आनंद झाला. दोघांची भेट झाली. दोघेही स्वामींपुढे वाकले. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या गावी निघून गेले. स्वामी म्हणतात, माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, सर्व संतांनी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आहे की आसक्ती सोडा, वासनांना मूठ माती द्या आणि केवळ स्वामी भावनेने जगा. स्वामी भावनेने जगणे जेव्हा सुरू होईल तेव्हाच आयुष्याला शुद्ध आध्यात्मिक अशा तरल वृत्तीचा स्पर्श होईल. स्वाक्षित्वाने जगणे तसे खूप कठीण आहे. आयुष्याकडे आणि घडत असलेल्या प्रत्येक घटनेकडे अलिप्त होऊन पाहणे, कशातही मनाने न गुंतणे, हे ज्याला जमेल त्याचेच नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगेल आणि भगवंताचे दर्शन त्याला निश्चित घडेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या 31 जुलैचा पुढील विशेष भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.